तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी रोहन लोखंडे यांनी स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. काल आहे ना सकाळी उठायला लेट झालतो, पण आज ना टायमर उठलो आणि लगेच आपला वर्कआउट वगैरे चालू करून दिला बरं का. आणि सकाळी सकाळी झोपेतून उठायला थोडीफार तकलीफ होती बरं का, पण एकदा उठला आणि फ्रेश वगैरे झालं आणि वर्कआउट करायला लागलं तर काहीच वाटत नाही, एकदम भारी वाटत बरं का. वर्कआउट करायच्या टायमाला एकदम मजा येते, काहीच वाटत नाही लगे. आणि मी ना होम वर्कआउट करतो भाऊ, आणि होम वर्कआउट करायची खासियत आहे, लवकर बॉडी काही उतरत नाही. आपण महिनाभर 2 महिने जर गॅप घेतला तरी बॉडी उतरत नाही भाऊ, थोडीफार कट वगैरे राहतात. आणि अशी बॉडी काही दिवसभर राहत नाही. आपण सकाळी वर्कआउट करतो ना त्यावेळेस काय होतं, शिरा वगैरे जास्त फुगलेला राहते, बॉडी फुगलेला राहते आणि त्यावेळेस कट वगैरे दिसतात. आणि मित्रांनो, तुम्ही पण सकाळी उठा, व्यायाम वगैरे करा एकदम मस्त पैकी. आता मी तर चालू केलेला आहे, तू पण चालू करा. आणि आज शनिवार होता त्याच्यामुळे ना म्हणलं आता गोट्याले सगळे कामावरून घेऊ, आंघोळ वगैरे नंतर करू म्हटलं. तर तुम्हाला तर माहिती आपल्याकडे 3 कारोडी भाऊ, पिंकी, गिरी आणि सोनी. त्यांना ना जाणताच औषध द्यायचं होतं. काल संध्याकाळी जाणताच औषध आणलं होतं आणि ते जाणताच औषध आहे ना सकाळी उपाशी पोटी द्यावं लागतं. मग तेवढं जाणताच औषध त्यांना पाजून दिलं. नंतर आपल्याला 2 नारळाच्या कलमा लावायच्या होत्या, त्यासाठी मम्मीने शेणखत काढत होती, त्याला मीठ वगैरे ते टाकायचं होतं. पण तेवढ्या कलमा लावून दिले ते मस्त पैकी. तेवढे 2 नारळाचे झाडं लावून घेतले, मस्त पैकी बसलेलो होतो आंघोळ वगैरे करून. पाऊस पण बंद होता, पण नंतर इतका जोराचा पाऊस आला ना, आपली गायानं बैल बाहेरच होती. नंतर थोडा पाऊस बंद झाला. नंतर बैलाला शेडमध्ये बांधून घेतलं, त्यांना चारा वगैरे टाकला. पण आपली गाय बाहेरच होती, मग तिला बांधून घेतो, त्याचं दूध वगैरे काढून घेतो, तिला चारा पाणी करून देतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.